नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रताप म्हणत असतो की कल्पना, आज स्वयंपाक इतका छान झाला होता की 2 घास मी जास्त जेवलो असंच वाटलं मला. कल्पना म्हणते की अहो नेहमीचाच स्वयंपाक होता, एवढं काय कौतुक. पूर्ण आई म्हणते की अगं असं काय करतेस, करू दे करू दे. गृहिणी जरी रोज स्वयंपाक करत असली ना तरी तिची मेहनत ही वेगळी असते, त्यात तिचं प्रेम असतं आणि नवरा जर असा आठवणीने कौतुक करत असेल ना तर त्याला करू द्यावं आणि असा नवरा प्रत्येकाला मिळावा. विमल म्हणते की पूर्णाई बघा, वहिनींच्या चेहऱ्यावर किती हसू आलं लगेच. तेव्हा कल्पनासुद्धा लाजत असते. पूर्णाई म्हणते की बरं चला आता मी माझ्या खोलीत जाते आणि जरा पडते, खूप थकवा आलाय. आणि मग प्रताप हा पूर्णाईला तिथून घेऊन जातो. तर अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की मम्मा, आजचा शिरा एकदम फॅन्टॅस्टिक होता. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, मी मुद्दामच मगाशी सगळ्यांसमोर काही बोलले नाही, पण आजचा शिरा हा खास सायलीने केला होता आणि तोही पूर्ण आई करत, आणि बघितलं ना तू त्यांनी किती आवडीने खाल्ला. तेव्हा अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो की माझी बायको एकदम बेस्ट कुक आहे. कल्पना म्हणते की हो मग आहे खरी. बरं चला तुमचं दोघांचं चालू द्या, मी जरा आलेच. तर अर्जुन सायलीजवळ येतो. सायली भांडे उरकत असते. अर्जुन तिला म्हणतो, क्या बात हे बायको, फायनली तू पूर्ण आजीचा मूड ठीक केलासच. परंतु सायली ही अर्जुनला पूर्णपणे इग्नोर करत असते. ती त्याच्याशी काहीच बोलत नाही आणि किचनमध्ये निघून जाते. तर अर्जुन विमलला विचारतो की यांना काय झालं. तेव्हा विमलसुद्धा म्हणते की मला नाही माहिती. अर्जुन सायलीशी बोलण्यासाठी पुन्हा किचनमध्ये जातो आणि तो म्हणत असतो की मी काय म्हणतोय बायको. त्यावर सायली म्हणते की विमलताई यांना सांगा की उगाच यांनी लुडबुड करायची नाही, यांचं काही काम असेल तर त्यांना करायला सांगा. अर्जुन किचनवर बसून घेतो आणि तो म्हणतो की विमलताई यांना सांगा, हे घर माझं आहे, मी कुठेही जाऊन बसेल, आणि हो लुडबुड हा शब्द मी काय ऐकून घेणार नाही, तर आता इथंच बसणार. तेव्हा सायली म्हणते की विमलताई तुम्ही यांना सांगा, इथे बसा, तिथे बसा, जिन्यावर बसा, ओट्यावर बसा, पंख्यावर बसा, पण माझ्या डोक्यावर बसू नका. कसं आहे ना, यांना फक्त यांच्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं. मग समोरचा दुखावला गेला तरी यांना काय फरक पडतो. विमल पुन्हा अर्जुनकडे जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की विमल तू हिला सांग की मी कोणालाही दुखावलेलं नाही आहे आणि हिला तर अजिबात दुखावलं नाही आहे, सांग आता तू हिला. विमल पुन्हा सायलीकडे येते. सायली म्हणते की विमलताई त्यांना सांगा की हे मला काही बोललेले नाही आहे, ते अस्मिताताईंना बोलले, आणि त्याही अस्मिताताई इथे नसताना. असं आहे ना, आज सगळेजण एकत्र जेवत होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, यांना काय हे देखवणार आहे का. आणि तसंही अस्मिताताईंना बोलल्याशिवाय यांचा दिवस कुठे जातोय. बिचारी विमल पुन्हा अर्जुनकडे जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की विमल तू तिला सांग, सगळे एकदम पोटभर जेवलेत, मी काही चुकीचं बोललेलो नाही आहे आणि अस्मिताताई आहेच चुकीची. विमल म्हणते की अरे बापरे, एकमेकांशी खूप काही बोलायचं आहे, माझं तर आता एवढं लक्षात नाही राहते, मी जाते, तुमचं काय चाललंय ते चालू देत. विमल तिथून निघून जाते. तर सायली पुन्हा किचनमध्ये आलेली असते. अर्जुन सायलीशी बोलायला जातो. तेव्हा सायली म्हणते की मला काहीही बोलायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो की फाईन, मलाही काही बोलायचं नाही आहे आणि मलाही काही ऐकायचं नाही आहे तुमचं. त्याच्या हातात असलेला रुमाल तो सायलीकडे फेकतो. तर सायलीसुद्धा तो जोरात खाली आपटते. तर इकडे प्रिया म्हणत असते की ह्या अस्मिताला एक फोन करायला काय होतो, पण मला काय वाटतंय, मला असं वाटतंय की सायली आणि अर्जुन खरंच नवरा बायको नसतील, म्हणून तर अर्जुनने ह्या हाराच्या प्रकरणामध्ये मला सॉफ्ट कॉर्नर दाखवला. आता म्हातारी माझं आणि अर्जुनचं लग्न लावेल, आणि तसंही किल्लेदार तर अकाउंटमध्ये पैसे टाकतोच आहे. वा प्रिया, काय सॉलिड नशीब घेऊन जन्माला आली आहेस ग. प्रिया तिच्या ड्रॉवरमधून लिपस्टिक काढते आणि म्हणते की आता असा हा ब्रँडेड मेकअपच वापरायचा आणि अर्जुनसमोर फक्त सुंदर दिसायचं. तेवढा तर रविराज दरवाजा वाजवतो. त्यामुळे प्रिया पटकन हातात असलेली लिपस्टिक खाली ठेवून देते आणि म्हणते की या ना बाबा आतमध्ये. रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी बाळा, मला खरं तर तुला एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित अजून तुझ्या कानावर आली नसेल, पण मन घट्ट ठेवायचं हां, स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. प्रिया म्हणते की बाबा काय झालंय. प्रिया म्हणते की काय झालं बाबा, कोणी गेलंय का. त्यावर रविराज म्हणतो की तुमचा वात्सल्य आश्रम विकला गेलाय, गव्हर्नमेंटच्या लिलावामध्ये घेतला गेलाय. खरं तर प्रियाला हे सगळं माहीत असतं, परंतु प्रिया ही रविराजसमोर नाटकं करत असते. तिला सदमा लागल्यासारखं ती खाली बसते. प्रिया म्हणते की घर गेलं म्हणजे बाबा ते घर माझं कायमचं गेलं. इथे मधुभाऊनी मला कितीही त्रास दिला असेल, कोणीही माझ्याशी कसंही वागलं असेल, तरी पण तिथे मी लहानाची मोठी झाली आहे बाबा. खरं तर माझ्या खूप आठवणी आहेत तो तिथल्या. रविराज म्हणतो की मला माहीत होतं बाळा की आश्रमाची बातमी तुला कळल्यावर तुला खूप त्रास होईल. तू तर एकदम तुझ्या आईसारखी आहेस, निर्जीव वस्तूंना सुद्धा जीव लावतेस, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा गुंतून राहते. पण बाळा, आता
पण बाळा आता डोळ्यात पाणी नाही आणायचं, एकदम खंबीर राहायचं आणि स्ट्रॉंग राहायचं. प्रिया लगेचच रविराजला खोटी खोटी मिठी मारते आणि मनात म्हणत असते की त्या आश्रमाने माझा बँक बॅलन्स स्ट्रॉंग केलाय रे, मी कशाला रडू. पण ही बातमी ऐकून सायली तर नक्कीच रडत असेल, कारण तुझ्या बायकोसारखी मी नाही, सायली आहे तुझी खरी मुलगी. तर इकडे अस्मिता ही पडद्यामागं लपलेली असते आणि ती म्हणत असते की हे अर्जुन आणि सायली अजून काय येत नाहीये, अजून मी किती वेळ अशी पडद्यामागे लपून राहू. तेवढ्यातच अर्जुन रूममध्ये येतो. त्यानंतर सायली देखील पाणी घेऊन आलेली असते. अर्जुन जोरात त्याच्या हातात असलेला पेपर खाली आदळतो तर सायली जोरात मुद्दाम दरवाजा लोटते. सायली जोरातच पाण्याचा मग खाली ठेवते तर अर्जुन देखील जोरातच फाईल आपटत असतो आणि मग सायली तिथे ठेवलेली पुस्तकं घेते आणि अर्जुनच्या समोर जोरात आपटते. अर्जुन उठतो आणि पाणी पितो. पाणी पिल्यावर तो पुन्हा पाण्याचा मग जोरात खाली आपटतो तर सायली पुस्तकं घेते आणि रॅकमध्ये जोराजोरात आपटत असते. अस्मिता हे सर्व बघत असते, परंतु तिला यांचा आपटाआपटीचा खेळ काही कळत नाही. तेव्हा अर्जुन स्वतःहून सायलीशी बोलायला लागतो. अर्जुन म्हणतो की मग मिसेस सायली, तुम्ही या डायरीमध्ये काय लिहिलंय. तेव्हा सायली मनामध्ये म्हणत असते. तेव्हा अस्मिता मनामध्ये विचार करते की मिसेस सायली म्हणजे हा फॉर्मलच बोलतोय. सायली अर्जुनला उत्तर देते की मला काय लिहायचंय ते मी लिहील डायरीमध्ये. आणि तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष हे अस्मिताच्या पायांकडे जातं. अस्मिताच्या पायांकडे तो बघतो आणि त्याला कळतं की इथं कोणीतरी नक्कीच लपलंय. अर्जुन लगेचच त्याचं बोलणं चेंज करतो, परंतु सायली ही पाठमोरी असल्यामुळे सायलीला कळत नाही. अर्जुन तिला म्हणत असतो, मला माहिती आहे माझी डार्लिंग बायको ह्या डायरीमध्ये माझं कौतुकच लिहिणार आहे. आणि बायको, तू जर अशी दूर दूर राहिली ना तर मला अजिबात आवडत नाही. तुझी जागा इथे आहे माझ्या मिठीत, ये ना प्लीज. तर सायलीला मात्र हे काहीच कळत नाही. अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे तू खाली माझ्यावर रागवली आहेस, पण आता रूममध्ये कोणीच नाही आहे, फक्त आपण दोघेच आहोत. तू पटकन माझ्याजवळ ये बघू की मी तिथे येऊ. अस्मिता मनामध्ये विचार करू लागते की ह्याचं नक्की काय चाललंय. मिसेस सायलींवरून डायरेक्ट बायकोवर आलाय. आता हे दोघं इथेच रोमांस करता की काय. तर अर्जुन हा हळूहळू सायलीजवळ येत असतो. तशी सायली ही घाबरत असते. अर्जुन जवळ येतो आणि सायलीजवळ जातो आणि म्हणतो की आता ही बोलण्याची वेळ नाही, जवळ येण्याची वेळ आहे. सायलीला मात्र काहीही कळत नाही. सायली काही बोलायला जाणार तेवढ्यात अर्जुन तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो की बायको, आता तू काहीही बोलायचं नाही. सायलीला मात्र अर्जुनची आता भीती वाटायला लागते. सायली अर्जुनला म्हणते की सर अहो काय करताय तुम्ही हे. अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि सायलीचं तोंड दाबतो आणि अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अस्मिताताई इथेच आहे. तो सायलीला पडद्यामागं बघायला सांगत असतो, परंतु सायलीला अर्जुनचा इशाराच समजत नसतो. अर्जुन सायलीला सांगू लागतो की आज अस्मिताई जेवायला आली नव्हती ना, आणि म्हणूनच मग आपल्याला जेवायला यायला उशीर झाला आणि अस्मिताईची तब्येत बरी नव्हती ना, आणि मग आता अस्मिताईच्या रूममध्ये झोपली असेल. अस्मिताई. मग सायलीला लिंक लागते. सायली म्हणते की अस्मिता इथे. अर्जुन म्हणतो की हो, आणि मग दोघंही नाटक कंटिन्यू करू लागतात. अर्जुन सायलीला म्हणू लागतो की बायको, पण आता इथे दुसरं कोणीच नाही आहे, फक्त तू आणि मी, आता कोणाचाच विचार करायचा नाही. आणि अर्जुन हा सायलीच्या गालावरनं केसांवरनं हात फिरवत असतो. तर इकडे साक्षीने चैतन्याला फोन लावलेला असतो. साक्षी चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, यू नो आय मिस यू. म्हणजे आत्ताच तुला भेटली आहे तरी पण मला तुझी आठवण येते. आपण एक काम करूया, आपण परत भेटूयात. तर चैतन्य म्हणतो की खरं सांगू का, मी देखील तुला खूप मिस करतोय. साक्षी चैतन्याला म्हणत असते की मला सुद्धा तुला खूप भेटावंसं वाटतं. तुझे डोळे, तुझं बोलणं, सगळं काही खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तेवढ्यातच मैपत हा जेनावरनं येत असतो आणि तो साक्षीचा फोन घेतो आणि कट करून टाकतो. साक्षी म्हणत असते की अहो अण्णा, काय करताय तुम्ही हे. त्यावर मैपत म्हणतो की हे काय करतेस तू, कोणाच्या प्रेमात वगैरे पडलेली असली ना तर चांगला धुवून येईल हा मी त्याला. साक्षी म्हणते की काय अण्णा, एवढा चांगला मूड लागला होता, सगळा स्पॉईल केला तुम्ही. मैपत म्हणतो की तुझ्या बापासोबत बोलतेय, लक्षात येत आहे ना तुझ्या. साक्षी म्हणते की अहो अण्णा, मी चैतन्यासोबत बोलत होते, अर्जुनचा राईट हँड. आणि मूड लागला होता तो काय रोमॅन्सचा नाही, त्याला आपलं कामच करत होते, त्याला मी जरा घोळात घेत होते. तुम्ही पण ना काही पण बोलता. हे बघा, हा चैतन्य आपल्याला खूप मदत करणार आहे. ती गोरेबाई आहे ना, ती फक्त अर्जुनच्या ऑफिसमध्ये, पण चैतन्य अर्जुनच्या मनात काय चाललंय हे सुद्धा आपल्याला सांगू शकतो. मी त्याला माझ्या प्रेमात इतकं वेड करेल की वेळ पडल्यावर आपण चैतन्याला अर्जुनच्या विरोधात सुद्धा उभं करू शकतो. मैपत म्हणतो की पण लक्षात ठेव पोरी, हे प्रेम वगैरे फक्त नाटकापुरतं हां. साक्षी म्हणते की अण्णा, मी जर खरंच कोणाच्या प्रेमामध्ये पडले तर. त्यावर मैपत म्हणतो की मग माझी बंदूक आहे आणि तो आहे, लगेच आडवा करेल त्याला तिथे.
साक्षी हसायला लागते आणि म्हणते की अण्णा तुम्ही पण हा. तर अर्जुन सायलीला जवळ घेत म्हणत असतो की बायको तुझा रुसवा तर गेला ना. त्यावर सायली म्हणते की हो गेला. अर्जुन म्हणतो की सो स्वीट. अस्मिता मनामध्ये म्हणत असते की देवा, शंकेच्या भरात मी काय करून बसली आहे. मला काय काय बघावं लागतंय, मला हे अजिबात बघायचं नाहीये. पण आता मी बाहेर तरी कशी पडू. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, जेव्हा तू माझ्याकडे असं प्रेमाने बघतेस ना, तेव्हा मला असं वाटतं की मी जगातला सगळ्यात लकी नवरा आहे. सायली म्हणते की लकी तर मी आहे, तुम्ही जगातला सगळ्यात चांगला नवरा आहात. तेव्हा सायली अर्जुनच्या मिठीत येते आणि ती अर्जुनला म्हणत असते की सर, अजून किती वेळ करायचं आहे आपल्याला हे. अर्जुन म्हणतो की अस्मिताई लपली आहे, तोपर्यंत आपल्याला हे करावंच लागेल. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला आत्ताच सॉरी म्हणतोय. सायली म्हणते की का बरं. अर्जुन म्हणतो की थांबा, कळेलच तुम्हाला. अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, आय लव्ह यू सो मच, आणि पुन्हा तिला मिठीत घेतो. आणि तिला तो म्हणतो की बायको, तू जर अशी माझ्या मिठीत आली ना, माझा सगळा स्ट्रेस अगदी गायब होऊन जातो. सायली म्हणते की हो ना, माझा पण. सायली म्हणत असते की हो ना, मी तर वाटत बघत असते की कधी तुम्ही घरी याल. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणि कधी तुला मिठीत घेईल, हो ना. त्यावर सायली म्हणते की हो. अर्जुन सायलीला लगेचच उचलून घेतो. तो तिला गोल गोल फिरवतो आणि म्हणतो की आय लव्ह यू सो मच बायको, आणि बेडवर येऊन तिला खाली झोपवतो. सायली मात्र पूर्णपणे शॉकमध्ये असते. अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, आज माझा खूप छान मूड आहे, आपण मोहोल स्पेशल बनवूया. अर्जुन मन धागा धागा जोडते नवा हे गाणं प्ले करतो. अर्जुन सायली समोर खाली बसतो आणि सायलीचा हात तो मागत असतो. सायली देखील अर्जुनच्या हातामध्ये हात देते आणि नंतर दोघंही कपल डान्स सुरू करतात. डान्स करता करता अर्जुन हा सायलीला इतकं गोल फिरवत असतो की बिचारीला चक्कर येऊन जाते. सायली कशी तरी भानावर येते. दोघांचा कसा तरी डान्स सुरू असतो. अर्जुन आणि सायली दोघंही आता पडद्याजवळ आलेले असतात आणि दोघंही अस्मिताला हकलण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली डान्स करत करत पडद्याच्या मागे जातात. तेव्हा अस्मिता ही बाहेर येते. अर्जुन सायली आता पडद्यामध्ये असतात आणि पुन्हा जेव्हा अर्जुन आणि सायली पडद्याच्या बाहेर येतात तेव्हा पुन्हा अस्मिता पडद्याच्या मागे जाऊन लपते. सायली अर्जुनला म्हणत असते की सर, अजून हे नाटक किती कंटिन्यू करावं लागणार आहे. अर्जुन म्हणतो की मलाच नाही माहिती. सायली म्हणत असते की सर, अहो सोडा मला. त्यावर अर्जुन म्हणत असतो की नाही नाही, थांबा, काहीतरी आयडिया करावीच लागेल आपल्याला. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन अस्मिताला मुद्दामच चोर समजतो आणि चोर 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 असं घरामध्ये ओरडत असतो. अस्मिता डोक्यावरती ब्लँकेट घेऊन घरभर फिरत असते. तेव्हा घरातले सर्वजण जागे झालेले असतात. ताप, अर्जुन, विमल सर्व घरातली लोक हॉलमध्ये चोराला पकडत असतात. शेवटी अर्जुन आणि विमल अस्मिताला पकडते. अर्जुन म्हणतो की डॅड, हा चोर आमच्या रूममध्ये लपून बसला होता. पूर्णाजी म्हणत असते की तू ठीक आहेस ना बाळा, तुला तर काही झालं नाही ना. अर्जुन म्हणत असतो की पूर्णाई, मी ओके आहे, पण आता हा चोर ओके राहणार नाही. अस्मिता मात्र आता चांगलीच फसलेली असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.